मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आता 5 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत। आता ज्या लाडक्या अपात्र बहिणी आहेत या अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार आहे का सरकार? तर या संदर्भात सरकारने स्पष्ट माहिती जी आहे ती आता दिलेली आहे। तर काय माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया। तर मित्रांनो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनातर्फे महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे। तर त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींचा लाभ परत घेण्यात येणार नाही, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर काय महत्त्वपूर्ण माहिती आहे ते समजून घ्या। तर बघा, आदिती तटकरे म्हणाल्या की कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नाही, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही। तसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत म्हणजे जुलै 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे। म्हणजे तुम्हाला जे काही पैसे मिळाले असतील आणि तुम्ही अपात्र आहात पण आता तुमचे पैसे परत घेतले जाणार नाहीत। त्यानंतर सरकारने अजून काय सांगितलंय ते आपण पाहूया। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला। मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबवली। तसेच या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्मान निधी परत घेण्यात येणार नसून अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे। तर बघा, फक्त या योजनेतून आता वगळण्यात आलेला आहे, त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत। 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी शासन नियम निर्गमित केले होते। त्या नियमानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती, ती समजली असेल तर इतर लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर लाडक्या बहिणींनो, आता कोणीही अजिबात घाबरू नका। तुम्ही जर अपात्र असाल तरी तुम्हाला मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना इथून पुढे सर्व हप्ते मिळणार आहेत। त्यामुळे कोणीही अफवांना बळी पडू नका। आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।